मित्रांनो, जयंत पाटील यांनी अजितदादांच्या उपस्थितीत विलिनीकरणावरती बैठका झाल्या असं सांगितलंय. अजितदादांना सुद्धा हे विलिनीकरण पाहिजे होतं, कारण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही गटाचं प्रदर्शन काही खास राहिलेलं नव्हतं आणि अजितदादांचे केंद्रामध्ये बार्गेनिंग पॉवर वाढवायची होती. त्यामुळे अजितदादांना केंद्रामध्ये संख्याबळ पाहिजे होतं. जर विलिनीकरण झालं असतं तर अजितदादांचा 1 खासदार आणि शरद पवार गटाचे 8 खासदार मिळून 9 खासदारांचं त्यांचं संख्याबळ झालं असतं आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर सुद्धा वाढली असती. शिवाय सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्री बनवण्याची पण ऑफर होती आणि हे सगळं काही अजितदादांना सत्तेत राहून करायचं होतं. यामुळे सत्ताही राहिली असती आणि पक्षामध्ये त्यांचं कंट्रोल सुद्धा राहिलं असतं. आता अजितदादांच्या निधनानंतर जर का विलिनीकरण झालं तर सुमित्रा पवारांना भविष्यात अजितदादांचं स्थान भेटेल का? तर नक्कीच नाही. पुढे जाऊन सगळी सूत्र ही सुप्रिया सुळे यांच्या हातात येणार आहे आणि त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करून आपला गट इंटॅक्ट ठेवलाय. आता हे माझं मत झालं. तुमचं मत काय? मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करा.